हो सर, जय भीम. जय भीम. काय तुमच्या बद्दल काही ग्रुपला मेसेज वगैरे येत आहे. लोकशाही आहे. हं? तुमचं कामकाज हे कायदेशीर लोकशाही पद्धतीनं आहे का? हो, मी रीतसर शासनाची रॉयल्टी भरून परवाना काढल्याशिवाय काम करत नाही. आणि याच्या अगोदरही मी जे काम केलं ते रीतसर परवानग्या काढूनच केलेलं आहे. माझ्याकडे ही ठीक आहे, मी परवानगी वाचतो. पण माझ्या गाडीचे विनाकारण फोटो काढून माझा नावाचा अपप्रचार कोणीतरी करतंय. मला ग्रुपवर माहिती मिळाली मित्रांकडून, पण त्या ग्रुपमध्ये मी नसल्यामुळे मला दुसरं बरं, ठीक आहे. ही रॉयल्टी ना मी ही जनमानसामध्ये आणि जे काही आहे सगळ्यांसाठी मी वाचून दाखवतो. या रॉयल्टीची तारीख आहे 10/12/2025. व त्याच्यामध्ये 4 दिवसाची रॉयल्टी घेतलेली मी 50 ग्रासचे ऑनलाईन हो, पैसे पण म्हणजे लोकशाही पद्धत. तुम्ही एक आंबेडकरवादी कार्यकर्ते आहात आणि आपण बाबासाहेबांच्या विचारानं कायद्याचं ज्या परवानगी आहे ती आपल्याकडे आहे. मग काय घाबरायचं म्हणून? नाही, घाबरायचं काही कारण नाही, परंतु काही लोक माझ्या नावाचा अपप्रचार करताय. काय झालं, मला असं वाटतं की तुम्ही लोकशाही पद्धतीनं एक नगरसेवक बनण्यासाठी तुम्हाला जनतेने निवडलं. याच्यामुळे काही जणांचं मुळ्यात दुखलं असं मला वाटते. त्याच्यामुळे हे चिंती चोर असं करताय असं मला वाटतंय. होऊ शकतं. आणि आपण एक आंबेडकरवादी आहोत आणि बाबासाहेबांना शिवरायाला मानणारे लोक आहोत. चिंती चोरांना काय घाबरायचं? नाही, घाबरायचं काही कारण नाही. आणि सर काम करतोय आणि जर मला असंच जर त्रास झाला तर मी आमच्या सामाजिक चळवळीपर्यंत या गोष्टी क्लिअर करणार आहे. मी तुम्हाला एक संघटनेला मी कळवणार आहे का मला मागासवर्गीय समाजाचा असल्यामुळं काही लोक मला त्रास देतात. माझ्या कामामध्ये माझ्या उपजीविकेवर जे काही प्रश्न निर्माण करताय, मला मानसिक त्रास त्यांच्यापासून होतोय, तर मी हे कळवणार आहे. मी तुम्हाला एक मराठा म्हणून, एक सर्व बुद्धिस्ट, एक समाजसेवक म्हणून एक तुम्हाला माझं एक आश्वासन आहे. ज्याही चळवळीमध्ये क्रांतिकारी पाऊल तुमच्यावर कोणी जर अन्याय करत असेल, एखादा बुद्धिस्ट माणूस गोरगरिबीतून जर स्वतःचा उद्योग व व्यवसाय करत असेल, त्याला जर कोणी चिंधी चोर जर काही खोटे नाटे फसवेगिरी जर कामं करत असेल, तर लोकशाही पद्धतीनं मी अजितदादापासून व जरांगे पाटलापर्यंत व जे काही आहे राज्यपाल यांच्यापर्यंत लोकशाही पद्धतीनं आपण जाऊन तुमची भूमिका आपण मांडू शकतो. पण चिंधी चोरांना घाबरायची गरज नाही. तुम्ही घाबरता चिंधी चोरांना? धन्यवाद. चालेल. जय भीम. जय.